विसर आपल्या पडलाय, आपलं माहेर कोणतं आहे आपल्याला विसर पडलाय. आधी व्यापिनी पंढरी मग वैकुंठ नगरी, ते मूळ आपलं माहेर आहे. तिथला जो मालक आहे जीवाचा धनी आहे, जिने हा जीव दिला दान त्याचे करावे चिंतन, तो जगजीवन नारायण गुण गायन त्याचे. त्या भागाच्या पुढे महाराज म्हणतात, ऐशी सुदर्शन चक्रावरी अविनाश पंढरी, ती अविनाश पंढरी आहे. या जीवाचं ते माहेर आहे. त्या माहेराला आपल्याला जात आलं पाहिजे. त्याचा एक रस्ता आहे, सांगून गेली आधी दयानिधी ते संत, आम्हाला संघाला ते रस्ता दाखवलाय. त्या वाटेला त्या माहेराकडे आम्ही गेलो पाहिजे. पण आमची वाट चुकत आहे म्हणून आमची वाट लागत आहे. आधी वाट चुकू नये असं जर वाटत असेल तर संतांची संगती म्हणून मार्ग त्या अगव श्रीपती येणे, त्या संताला विचारा, ते तुम्हाला वाट दाखवतो. दुसरं कोणालाच वाट माहित नाही. पण येता आम्हाला विसर पडलेला आहे म्हणून येताना काही घेऊन आले. काय घेऊन आले? हे 10 छिद्राचं आहे. आणि म्हणून हवा निघून जाईल. सोंग होऊन गेले पूर्ण, वाड्याचं ढसळून गेला वाडा. आणि ढसळून गेले म्हणजे काय झालं? घरात शिरलं पिलू 5 फड्याचं. हे पंचविषय, रूप रस गंध आणि स्पर्श. घरात शिरलं पिलू 5 फड्याचं, वाटोळं केलंय तुमच्या 17 पिढ्याचं. कित्येक पिढ्यांच्या गाडी चालल्यात पण कळायला मार्ग नाही. ज्याला कळालंय त्याला वळालं, आणि ज्याला नाही कळालंय ते पुनरपी जन्म पुनरपी मरा. भवसागरात रात्रंदिवस गोचर काय. तरुण जर असं जर वाटत असेल तर समजून घेणं